नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद। तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे। त्याने मग दार थोडं उघडून पाहिलं तर आत्या नव्हती बाहेर। तशी त्याने तिच्याकडे पाहून एक स्माईल केली आणि रूमच्या बाहेर पडला तो। तिने मात्र दार लावलं आणि पटकन बेडवर येऊन आडवी झाली ती। पण सतत डोळ्यांसमोर मात्र त्याचाच चेहरा येत होता तिच्या। त्याचं तिला किस करणं, तिची मस्करी करून तिला छळणं, सगळं आवडत होतं तिला। आता तोच इतका जास्त आवडत होता तर साहजिक आहे त्याच्या सगळ्या गोष्टी तिला आवडणारच होत्या। शेवटी त्यालाच स्वप्नामध्ये बघायचं होतं म्हणून डोक्यावर पांघरून घेऊन झोपून गेली ती। आता पुढे सकाळी सकाळी युविका उठली आणि ऑफिससाठी रेडी होऊन ती तिच्या रूमच्या बाहेर पडली। पण रूम बाहेर पडल्यावर जशी तिची नजर समोर दिसणाऱ्या आधीच्या बेडरूमवर पडली, तिला कालचा तो आठवला आणि आपोआपच तिच्या चेहऱ्यावर स्माईल आणि गालावर लाली पसरली। शेवटी तिने सगळे विचार बाजूला सारले आणि ती खाली जाऊ लागली। पण जशी ती स्टेअरकेस उतरून खाली जात होती तिला मध्येच प्रतीक्षा भेटल्या। गुड मॉर्निंग आंटी, तिने हसत मुखाने प्रतीक्षांना ग्रीट केलं। गुड मॉर्निंग युविका, प्रतीक्षांनी सुद्धा हसून तिला ग्रीट केलं। पण युवी खाली उतरून जाणार आणि प्रतीक्षा वर चढून जाण्याआधीच आजींनी प्रतीक्षांना हाक मारली। आले आई, प्रतीक्षा बोलल्या, पण त्यांनी युविकाला मात्र थांबवलं। युविका, जरा आधीच्या रूममध्ये जाऊन बघतेस का तो तयार झाला की नाही? अगं हे कधीपासून त्याची वाट पाहत आहेत आणि हा अजून कसा रेडी झाला नाही तेच कळत नाही। फोन पण नाही घेत, इतका वेळ कधी झोपून नाही राहत तो। तू बोलावून आणशील का त्याला प्लीज? मी जरा आई कशासाठी बोलवतात पाहते, प्रतीक्षा बोलल्या। त्यावर युविका मात्र त्यांच्याकडे पाहतच राहिली, कारण काल तिच्याच बेडरूममध्ये होता तो आणि त्यामुळेच त्याला झोपायला उशीर झाला होता हे माहीत होतं तिला, पण ते ती आंटींना सांगू शकत नव्हती। आंटी मी? ती आश्चर्याने बोलली। हो अगं, जा ना आण त्याला बोलावून, म्हणावं लवकर बोलावलं आहे डॅडने, प्रतीक्षा बोलल्या आणि खाली निघून गेल्या। पण इथे युविकाची मात्र धडधड खूपच वाढली होती, कारण पुन्हा एकदा त्याच्या रूममध्ये जायचं होतं तिला। नाही म्हणायला खूप आनंद झाला होता तिला, आता तो पुन्हा भेटेल म्हणून, पण एक अनामिक हुरहुर दाटून आली होती मनात। शेवटी गालात हसतच ती त्याच्या बेडरूमच्या दिशेने गेली। तिने 2 वेळा दरवाजा नॉक केला, पण नो रिस्पॉन्स। शेवटी दार ढकललं तिने तर दार लॉक नव्हतं। ती दार लोटून आत आली। तिने सगळीकडे नजर फिरवली, पण तिला आत रूममध्ये आधी कुठेच दिसत नव्हता। तसं तिने हळूच दार लावलं आणि लॉक केलं। आधी आधी, ती हलकेच त्याला हाका मारू लागली। आधी, पण तिने पुढची हाक जशी मारली बाथरूमचं दार ओपन झालं आणि तो बाहेर आला आणि त्याला बघून इथे तिचा मात्र श्वास अडकला, कारण तो फक्त टॉवेलवर होता आणि त्याच्या केसांमधून थोडे थोडे पाण्याचे थेंब घरंगळून त्याच्या छातीवर पडत होते। त्याची ती भारदस्त गोरीपान छाती, त्याचे ते 6 पॅक ॲब्स बघूनच तिने एक औंढा गिळला। तसं तर ह्या आधीही तिने त्याला टॉवेलवर पाहिलं होतं, जेव्हा ती पहिल्यांदा त्याच्या रूममध्ये आली होती, पण तेव्हा मात्र तिने स्वतःचे डोळे झाकून घेतले होते, कारण तेव्हा तिला त्याच्यात काडीचाही इंटरेस्ट नव्हता। राग करत होती त्याचा तेव्हा ती। पण आजची गोष्ट वेगळी होती। आज तिच्यासमोर जो उभा होता तो तिचा आदी होता, ज्याच्यावर ती जीवापाड प्रेम करत होती आणि त्याला असं शर्टलेस बघून नकळत का होईना तिच्या शरीरात वेगळ्या चेतना जाणवायला सुरुवात झाली होती। इथे तो मात्र तिला स्वतःच्या रूममध्ये असं अचानक पाहून आश्चर्यचकित झाला होता। त्यालाही कळत नव्हतं की हे त्याचं स्वप्न आहे की त्याची चष्मीस खरंच त्याच्या रूममध्ये आली आहे। पण तिच्या तोंडाचा झालेला आ पाहून त्याला कल्पना झाली की ती नक्कीच त्याच्या समोर उभी आहे। तसा तो एक एक पाऊल टाकत तिच्या दिशेने चालत गेला। पण जसा तो तिच्या जवळ येत होता, मॅडमच्या हृदयाची स्पंदनं फास्ट होऊ लागली होती। ते हार्टबीट्स इतके फास्ट झाले होते
की आता तिला त्यांची धडधड तिच्या कानापर्यंत ऐकू येऊ लागली होती. ती एक एक पाऊल मागे सरकत होती आणि तो तिच्या दिशेने चालत येत होता. पण आता मात्र ती मागच्या भिंतीला जाऊन टेकली होती. तशी सैरफैर झालेली तिची नजर इकडे तिकडे भिरभिरू लागली. पण तोच त्याने तिच्या दोन्ही बाजूने भिंतीवर त्याचे हात ठेवले आणि तिला लॉक केलं. तसा पुन्हा तिने एकदा आवंढा गिळला. आदी प्लीज काय करतोयस, ती घाबरलेल्या आवाजात बोलली. मी अजून तरी काहीच नाही केलं युवी, तो हसून बोलला. तशी तिलाच स्वतःच्या विचारांची लाज वाटली आणि तिने मान खाली घातली. पण अजून नजर मात्र त्याच्या भारदस्त छातीवर आणि त्या 6 पॅक ॲप्सवर होती. त्याने तिची नजर फॉलो केली. तशी तिने गडबडून त्याच्यावरून तिची नजर हटवली. पण तो मात्र गालातच हसला. चष्मीस, तू जितकं हवं तितकं मला पाहू शकतेस. आय एम ओनली युअर्स बेबी, मी फक्त तुझाच आहे, तो तिच्याकडे पाहून बोलला. तशी तिने त्याच्या नजरेला नजर दिली आणि लाजली ती. यू कॅन फील मी टू, आय वूड लव्ह इट, असं म्हणत त्याने तिचा हात त्याच्या पोटावर ठेवला. तिला काही कळलंच नाही, पण त्या स्पर्शाने दोघांच्याही मनाने उसळी मारायला सुरुवात केली होती. त्याने तिचा तोच हात त्याच्या पोटावरून सरकवत त्याच्या छातीवर आणला, अगदी त्याच्या हृदयाजवळ. पण जसा तिचा हात त्याच्या हृदयावर स्थिरावला ती स्तब्ध झाली. कारण आता त्याच्या हृदयाची होणारी धडधड ती फील करू शकत होती, ज्याची तीव्रता खूपच जास्त होती. खूप फास्ट धडधडत होतं त्याचं ते हृदय. इट्स बीटिंग सो फास्ट, ती त्याच्या नजरेत बघून आश्चर्याने बोलली. येस, इट्स बिकॉज ऑफ यू डिअर. हो, हे फक्त तुझ्याचमुळे, तो हसून बोलला. तशी तिने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं. येस युवी, व्हेनेवर यू आर अराउंड मी माय हार्ट बीट्स व्हेरी फास्ट. हो युवी, तू जेव्हा जेव्हा माझ्या आसपास असतेस ते खूप वेगाने धडधडत असतं, तो तिच्या डोळ्यात बघत बोलला. तशी तिने लाजून मान खाली घातली. कारण जी त्याची अवस्था होती तीच अवस्था तर तिची पण होतच असे. जेव्हा जेव्हा तो तिच्या आसपास असतो तिची धडधड पण खूप फास्ट होत असायची, जी आत्ता पण झालीच होती. चष्मीस, काल जशी माझी रात्र गोड केलीस तशीच आजची मॉर्निंग पण स्वीट कर ना, तो बोलला. तशी ती त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहू लागली. कारण काल त्याने तिच्या खांद्यावर केलेला किस तिला आठवला आणि तिला कळायला वेळ लागला नाही की तो त्याबद्दलच बोलतोय. नो, ती त्याला स्पष्ट नकार देत होती. एकतर आधीच त्याची ती उघडी अट्रॅक्टिव्ह बॉडी पाहूनच मॅडमचा कंट्रोल सुटला होता आणि नुकतीच आंघोळ करून आल्यामुळे त्या बाथ सोपचा त्याच्या शरीरातून येणारा सुगंध तिला वेड लावत होता. त्यात त्याने असं काही केलं तर मात्र आपण आपला स्वतःवरचा ताबा गमावून बसू असं तिला वाटत होतं. म्हणून नकार देत होती ती त्याला. पण मानेल तो आधी कुठे. तो हळूहळू तिच्या ओठांवर झुकू लागला. तसा तिने तिचा श्वास आत ओढून घेतला. नो आदी, तिच्या तोंडून शब्द पण फुटत नव्हते आणि त्याला दूर करणं तर दूरची गोष्ट होती तिच्यासाठी. तिला वाटत असूनही ती त्याला दूर करत नव्हती. तिचं मन सांगत होतं पण शरीर साथ देत नव्हतं. आता जे होईल ते होईल, कदाचित आपल्याला पण हेच हवंय असं तिला वाटू लागलं. आता दोघांच्या ओठांमध्ये फक्त 1 इंचाचं अंतर शिल्लक राहिलं होतं आणि तो तिच्या ओठांना बंदिस्त करणारच होता की तिने डोळे मिटले आणि तिच्या ओठांच्या पाकळ्या विलग झाल्या. तसा तो मात्र गालातच हसला आणि त्याने पुढे सरकून तिच्या गालावर किस केला. कधीपासून डोळे मिटून असणारी ती मात्र त्याच्या ह्या कृतीने बावरली. म्हणजे आपण ग्रीन सिग्नल देऊनही त्याने आपल्याला लिप किस केला नाही ह्याचं आश्चर्य वाटलं तिला. आणि आता लाजही दाटून आली, कारण तो समोर उभा राहून गालात हसत तिची अधीरता एन्जॉय करत होता. तो आता आपल्याबद्दल काय विचार करत असेल ह्याचा विचार करून इथून पळून जाऊ की काय असं वाटू लागलं तिला. फॉर दिस ओनली 2 days टू गो माय स्वीट हार्ट, तो तिचा खालचा ओठ स्वतःच्या अंगठ्याने रब करत हसत बोलला. तशी ती नक्षीखांत शहारली त्याच्या स्पर्शाने. लिप किससाठी अजून 2 दिवस बाकी आहेत असं सांगत होता तो तिला, कारण तो वेळ त्यानेच तिला दिला होता. म्हणून आता त्याच्या जवळ येण्याने ती कितीही अधीर झाली असली
तरी तो मात्र वाट बघणार होता, कारण त्याने ह्या आधी खूप मुलींना असा किस केला होता. पण हा किस मात्र खूपच खास असणार होता त्यांचा. त्याचं पहिलं प्रेम जे समोर होतं आणि त्याच्या चष्मीसचा तर हा पहिला किस होता. म्हणून तिला तेवढा वेळ दिला होता त्याने. कसलीच घाई करायची नव्हती त्याला. ती मात्र लाजून चूर झाली होती त्याच्या प्रत्येक शब्दांनी. वरून तिच्या गालावरचा त्याच्या ओठांचा स्पर्श अजूनही जसाच्या तसा जाणवत होता तिला. मला जायला हवं, ती बोलली आणि पटकन तिथून बाहेर जाण्यासाठी वळली. तिला आता काहीच सुधरत नव्हतं, म्हणून इथून बाहेर गेलेलंच बरं असंच वाटलं तिला. पण ती जाणार इतक्यात त्याने तिच्या हाताला पकडलं आणि तिला थांबवलं. युवी, पण तू इथे का आली होतीस ते तू सांगितलं नाहीस, त्याने विचारलं तशा मॅडम भानावर आल्या. हो, ते यश अंकलनी तुला खाली बोलावलं आहे लवकर, तेच सांगायला आले होते मी, ती गडबडून बोलली आणि पटकन जाण्यासाठी वळली. ओ गॉड, डॅडनी बोलवलंय मला. इतका अर्जंट मेसेज पटकन द्यायचं सोडून तू मात्र इथे रोमांस करायला लागलीस. इट्स व्हेरी बॅड हा युवी, तो केविलवाणा चेहरा करत बोलला. तशी ती मात्र त्याच्याकडे डोळे बारीक करून पाहू लागली. पण तिचे ते फुगलेले गाल पाहून तो मात्र खळखळून हसू लागला. तो तिची फुल फिरकी घेत होता. आदी, यू, आय हेट यू, ती चिडूनच बोलली आणि त्याला मारायला त्याच्या अंगावर धावून गेली. पण त्याने तिचा हात हवेतच वर पकडला. बट आय लव्ह यू स्वीटी, तो तिच्या त्या हातावर किस करून हळूच बोलला. तशी ती जागीच स्तब्ध झाली. तिच्या मनावर त्याचा इतका पगडा होता की त्याच्या प्रत्येक कृतीवर तिला त्याच्यावर प्रेम येत असे. मी जाते, तू ये लवकर खाली, ती बोलली आणि जाऊ लागली. पण मी आता काहीतरी बोललो तुला, त्याचं उत्तर तू मला नाही दिलंस, तो बोलला. तिला कळलं तो काय एक्सपेक्ट करत होता. तशी ती त्याच्या जवळ गेली. आय लव्ह यू टू माय लव्ह, ती बोलली आणि त्याच्या गालावर तिने तिचे ओठ टेकवले आणि पटकन तिथून पळून गेली. तो मात्र आश्चर्याने तिच्या जाणाऱ्या आकृतीकडे पाहत राहिला आणि मग मात्र गालातच हसला आणि तयार होऊन खाली गेला. हॅलो रियांश, ऑफिस सुटल्यानंतर आदीने रियांशला कॉल केला होता. हे हाय आदी, रियांश बोलला. अरे कुठे आहेस तू, मी तुला दुपारपासून कॉल करतो पण तुझा फोन लागतच नव्हता, आदी बोलला. अरे सॉरी, ते मी फ्लाईटमध्ये होतो म्हणून कदाचित लागला नसेल कॉल. अरे मला उद्याची मीटिंग अटेंड करायला अर्जंटली गोव्याला यावं लागलं. डॅडना दुसरं कोणतं महत्त्वाचं काम आलं म्हणून मग मला यावं लागलं, रियांश बोलला. व्हॉट, म्हणजे तू आता गोव्याला आहेस? अरे आज आपण त्या दिव्याला कॉल करणार होतो ना, आदीने विचारलं. अरे हां, ते पण राहिलंच, सॉरी यार, रियांश बोलला. इट्स ओके, काही हरकत नाही, मी करतो इथे मॅनेज, चल बाय, आदी बोलला आणि फोन ठेवला. मग त्याने त्याच्या ड्रॉवरमधून एक एन्व्हलप काढलं आणि त्यातून एक सिम बाहेर काढला. त्याच ड्रॉवरमध्ये असलेल्या एका स्पेअर मोबाईलमध्ये त्याने तो सिम टाकला आणि मग त्या दिव्याचा नंबर डायल केला. रिंग जात होती पण ती काही फोन उचलत नव्हती. त्याने पुन्हा तोच नंबर डायल केला पण तरी ती काही कॉल घेत नव्हतीच. त्याने 7-8 वेळा ट्राय केला तिचा नंबर, पण नव्हताच घेतला तिने फोन. शेवटी वैतागून त्याने तो मोबाईल स्विच ऑफ केला आणि तिथेच ड्रॉवरमध्ये ठेवून तो घरी निघून गेला. पण त्याला हे कळत नव्हतं की हा नंबर पण ती का उचलत नाही आहे, कारण हा नंबर त्याने दुसऱ्याच एका माणसाच्या नावाने विकत घेतला होता. इथे दिव्या मात्र अक्षयसोबत तिचा क्वालिटी टाईम स्पेंड करत होती आणि त्यामुळे तिने तिचा फोन सायलेंट केला होता, ज्यामुळे तिने आधीचा कॉल घेतला नव्हता. पण जेव्हा ती घरी गेली होती तेव्हा तिने तिच्या मोबाईलवर 8 मिस कॉल्स पाहिले होते आणि लगेच तो नंबर डायलही केला होता. पण आत्ता मात्र तो नंबर स्विच ऑफ लागत होता, ज्याची कल्पना आधीला नव्हती. असेच पुढचे 2 दिवस निघून गेले होते. परी तिच्या डेस्कवर काम करत बसली होती, पण वारंवार तिचं लक्ष तिच्या मोबाईलवर जात होतं. आज 3 दिवस झाले होते पण ना ऋषीचा फोन आला होता आणि नाही मेसेज. त्यामुळे मॅडम तिच्याही नकळत सॅड झाल्या होत्या आणि का कुणास ठाऊक तिला वाटत होतं की त्याचा कॉल यावा, पण तो मात्र कॉल करत नव्हताच. मुलगी बघायला जाणार होता, ती मुलगी बघून आला असेल का आणि ती त्याला आवडली असेल का?
कदाचित त्यांचं फिक्स झालं असेल का लग्न आणि म्हणूनच मला कॉल करत नसेल का? पण असा कसा कॉल नाही करणार? फ्रेंडला कॉल करूच शकतो ना तो. मग कॉल का नाही करत हा? तिच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झालेले, ज्याची उत्तरं आता तोच देऊ शकत होता. आणि मग न राहून तिनेच त्याला फोन लावला. इथे रियांशवर मात्र त्याच्या डॅडने गोव्याच्या प्रोजेक्टची रिस्पॉन्सिबिलिटी टाकली असल्यामुळे तो तिथेच बिझी होता. तो तिथे 2 दिवस रात्रीच फ्री झाला होता आणि म्हणून कितीही मनात येत असलं तरी इतक्या रात्री तिला कॉल करणं त्याला बरोबर वाटत नव्हतं. म्हणून तो तिला कॉल करत नव्हता. इच्छा तर त्याची जबरदस्त होती, तिचा आवाज ऐकण्याची आणि तिला पाहण्याची पण अजून तो तिथेच असल्यामुळे ती पूर्ण होऊ शकणार नव्हती. इतक्यात त्याचा फोन वाजला, पण स्क्रीनवर परी कॉलिंग येत असलेलं पाहून त्याच्या ओठांवर एक खूप मोठी स्माईल आली होती. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.